काही दिवसात ज्या घटना महाराष्ट्रात, भारतात, मुंबईत सगळीकडे घडत आहेत, या सगळ्या वाटायला एखाद्या जिगजॉ पझलच्या विविध तुकड्यांसारख्या वाटत असल्या तरी वस्तुतः त्यांच्यामध्ये एक सूत्र समान आहे आणि ते सूत्र आहे भारताची दिशा आणि दशा ही एकाच दिशेनं एकाच विचारानं वळवण्याची। आणि हे वळवतोय कोण याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर संघटना वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यांच्या मागचा मुखवटा वेगवेगळा असला तरी चेहरा मात्र एकच आहे आणि तो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। कारण तिथे पुण्यामध्ये एफटीआयच्या ठिकाणी संचालक म्हणून गजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती असो, दादरीमधल्या हत्येचं प्रकरण असो, दक्षिणेतल्या कुठल्यातरी लेखकावरती घालण्याचा बंधनाचा प्रकार असो, दाभोलकरांची हत्या असो, इतर अनेक गोष्टी आहेत। याच्यामध्ये ज्या प्रकारे ही संघटना वागत असते, बोलत असते, प्रभाव टाकत असते सगळ्या गोष्टींवरती, प्रत्यक्ष कृती कोणी करणारा वेगळा असेल पण त्याच्या मागचं सगळं वैचारिक वातावरण तयार करण्याचा मक्ता कोणाकडे असेल तर त्याच्यासाठी सगळ्यांचं बोट जातं ते RSS कडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे। आणि याचा सगळ्यात ताजा मुद्दा घडला तो म्हणजे दादरी प्रकरणानंतर पांचजन्य या संघाच्या मुखपत्रच म्हटल्या जाऊ शकणाऱ्या अशा नियतकालिकामध्ये याचं समर्थन करण्यात आलेलं आहे की जर का गोवंश मांस खाल्ण्यात आलं असेल तर त्या व्यक्तीला देहांत शासन देण्याची परवानगीच देण्यात आलेली आहे प्राचीन वेदपुराणांमध्ये वगैरे वगैरे। आणि अशाच प्रकारचं साहित्य यांचा प्रसार प्रचार सुद्धा सुरू असतो। मग हा संघ आणि भाजपचा मिळून देशाला हिंदुत्वाच्या खाईत लोटण्याचा डाव आहे का? देशाचं भगवीकरण करण्याचा, एक संघ राष्ट्र, एक संघ नव्हे एक संघ राष्ट्र करण्याचा हा प्लॅन चालू आहे का? आणि जो आता स्पष्ट झालाय का? आपण धांडोळा घेणार आहोत आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। आपल्यासोबत असतील केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते, आपल्यासोबत असतील डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। त्यांच्या शेजारी आहेत सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार, कॉलमनिस्ट, स्तंभ लेखकार, आणि दिलीप देवधर जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक आहेत, ते नागपूरहून आपल्यासोबत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात आधी आपण केशव उपाध्यांकडे जाऊयात। उपाध्यजी, आता ही आपला चर्चा सुरू होण्यापूर्वी काही काळाच्या आधीच सरसंघचालकांचं वक्तव्य आलंय की हा देश कुठल्याही एका धर्म पंथ जातीचा वगैरे नाहीये। आता हे विधान तरी त्यांचं मानायचं का संघ म्हणेल हे एक व्यक्तिगत विधान आहे, आमचा आणि भागवतांचा काही संबंध नाही? कारण आता संघ सगळ्यांपासूनच डिस्टन्स करायला प्रयत्न करतोय। सगळ्यात पहिल्यांदा मला एक दोन गोष्टी खरं तर आपणच खुलासा करावा प्रसन्नजी। आता मगाशी प्रास्ताविक करताना तुम्ही असं म्हणालात की महाराष्ट्रात अशा काही घटना, म्हणजे महाराष्ट्र देशात अशा काही गेलात, महाराष्ट्रात अशा कोणत्या घटना घडल्यात मला माहिती नाही। जर आपण माझ्या ज्ञानात भर घातली तर मला नक्की मला बरं वाटेल। एक दुसरं ह्यांच्या दाभोळकरांच्या हत्येशी आपण हत्येचा संबंध दाभोळकरांशी बोलताना तुम्ही संघाशी त्या शेवट संघाशी केला, याचा काय संदर्भ आहे तोही मला कळला नाही। म्हणजे आपण म्हणजे अशा पद्धतीने आपल्यासारख्या पत्रकारांकडून अशा पद्धतीने तोडजोड करून वाक्य काहीतरी करणं हे मला खरंच अपेक्षित नाही। त्यामुळे उगाच म्हणजे आपणच या सगळ्या आपण म्हणजे व्यक्तिशः आपणाशी माझं मत नाहीये, पण एकूण ओव्हरऑल अशा पद्धतीने राजकारण केल्या जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न हा केला जातो आणि त्यातनं संघ किंवा आम्ही जे सातत्याने म्हणतो की संघ असेल किंवा भाजप असेल या देशातलं सरकार आल्यापासून अशा प्रकारे बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आणि त्यातनं हा माहोल करण्याचा प्रयत्न केला जातो। ज्या दादरीचा उल्लेख आपण केला, मी आता तुम्हाला आपण अगदी दादरीवरूनच सुरू करू बोलायला। दादरीची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथं पोहोचले अरविंद केजरीवाल। अरविंद ते राज्य येतं उत्तर प्रदेशमध्ये, जी घटना घडली उत्तर प्रदेशात। त्याच्यानंतर गेले ओवेसी, त्याच्यानंतर गेले राहुल गांधी। म्हणजे एका बघा कोण आणि मग कोणी राजकारण सुरू केलं याच्यावरती। त्याच्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी तिथला स्थानिक खासदार तो तिथे गेला। याच्या पलीकडे भारतीय जनता पार्टीने त्यावेळी भूमिका स्पष्ट केली, केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली, पण या घटनेवरून इतर सगळ्यांना राजकारण करायचंय आणि त्या निमित्ताने या सरकारला, केंद्रातल्या सरकारला झोडपण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत। त्याचा हा परिपाक आहे। त्याच्या पलीकडे या चर्चेत असणं म्हणजे काही उगाच म्हणजे उठसूट काही करायचं, मोदी बोलले का नाहीत, अरे हा काय प्रश्न असू शकतो का? केंद्र सरकारने ताबडतोब दुसऱ्या दिवशी स्पष्ट केलं होतं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच स्पष्ट केलं, काय राज्यांना आदेश दिले, त्यानंतर यथायोग्य मोदी साहेब सुद्धा बोलले। तरी सुद्धा या निमित्ताने कुठल्या ना कुठली घटना काढायची आणि या सरकारला बदनाम करायचा असा एक जाणीवपूर्वक प्रयत्न या देशातल्या काही जणांनी सुरू केला आहे। राजकारण ती लोक करतायत, मात्र त्याच्या नावाखाली झोडपलं जातं संघ आणि भाजपला, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। मी राजू वाघमारेंना तुम्हाला काहीतरी याविषयी बोलायचंय, त्यांच्याकडे येण्यापूर्वी केशव उपाध्येची जर का असा प्रकार असेल, भाजपनं सगळा विरोध वगैरे केलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा असं तुम्ही म्हणताय, विश्वास ठेवायला हरकत नाही, मग पांचजन्यमध्ये दादरीतल्या त्या व्यक्तीच्या हत्येचं एक प्रकारे समर्थन कसं काय केलं जाऊ शकतं की गोवंशाचा मांस खाणाऱ्या व्यक्तीला देहांत प्रायश्चित्ताचं, देहांत शासनाचा अधिकारच आहे देहांत शासन देण्यासाठी?
त्यांची भूमिका ते मांडू शकतील, मी त्याच्याबद्दल कसं मांडणार? मी उद्या त्याला मनोगत भारतीय जनता पार्टीचं आम्ही अधिकृत मुखपत्र म्हणतो, मनोगत आहे, त्याच्याबद्दल एखादा विषय आला तर नक्कीच त्याच्याबद्दलचं जबाबदारी असेल, त्याबद्दलचं विधान असेल, त्याबद्दल स्पष्टीकरण असेल, जो काही खुलासा असेल तो आम्ही करू, त्याबद्दल असण्याचं कारणच नाही. पण जर एका वेगळ्या मासिकामध्ये, स्वतंत्र विचाराच्या मासिकामध्ये त्यांचं जर काही असं छापून आलं तर त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे एकूण तमाम सगळ्या लोकांना जबाबदार धरून त्याच्यावर झोडपून काढायचं, ते कसं आपल्याला करता येईल? हा अन्याय नाही का प्रसन्नजी? ठीक आहे, राजू वाघमारे तुम्हाला विचारतायत. राजू वाघमारेजी. राजू वाघमारे बोला, आमचे मित्र राजू वाघमारे. कसं आहे, केशवजी माझे मित्र आहेत. आपण सुरुवातीचं राजकारण हा मुद्दा बाजूला ठेवूया. फाळणीमध्ये ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी हिंदू मुसलमान मध्ये दंगे झाले. फाळणीनंतर प्रथमतः ज्यावेळी दादरीची घटना घडली त्यावेळी एका पुजाऱ्याने माईक वरून बोलवून सगळ्या लोकांना एकत्र करून ती घटना घडवून आणली. आज ज्यावेळी धर्माधर्मामध्ये विद्वेषाचं वातावरण पसरलेलं आहे, लोक घाबरलेले आहेत, अशा वेळी जर बीजेपीचे लोक किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जर त्याच्यावरचं भाष्य आहे ते 15 दिवसांनी आलं, ते काय भाष्य आलं की ही घटना दुर्दैवी आहे. अहो, ती घटना दुर्दैवी आहे ते पूर्ण देशाला माहिती आहे, पूर्ण जगाने त्याचा निषेध केलेला आहे, त्याच्यामुळे ती घटना दुर्दैवी आहे. पंतप्रधानांकडून काय अपेक्षा होती की ज्याचा मृत्यू झालाय, ज्या धर्मातल्या माणसाला लोकांनी मारून टाकलंय अमानुषपणे, त्या सगळ्या धर्मातल्या लोकांना एक आधार देणं अपेक्षित होतं पंतप्रधानासारख्या माणसाकडून. ते पंतप्रधानांनी दिलं का? तर दिलेलं नाही. त्यांनी फक्त घटनेचा उल्लेख दुर्दैवी असा केला. मग जर त्या सगळ्या लोकांच्या एकतेसाठी आणि त्यांच्या समाधानासाठी किंवा त्यांना आधार देण्यासाठी जर बाकीच्या पक्षातले लोक गेले तर ते राजकारण होत नाही. कारण सगळ्या पक्षामध्ये सगळ्या धर्माचे लोक असतात आणि म्हणून त्या पक्षाचे पुढारी नरेंद्र मोदी तर म्हणतायत की माझा विरोध निषेध वगैरे सगळं आहे, पण ही सगळी राज्याची जबाबदारी आहे, तुम्ही आम्हाला का विचारताय? कसं आहे बघा, मला बोलू द्या उपाध्यायजी, केशवजी, मला बोलू द्या. पंतप्रधान या देशाचे पालक आहेत आणि पंतप्रधानांकडून ही अपेक्षा आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर संपूर्ण देशाला एक सुरक्षिततेची हमी द्यायची. ती पंतप्रधान द्यायला कुठेतरी कमी पडले आणि ते देशाने पूर्ण बघितलं. आता राहिला प्रश्न दुसरा की आता केशवजी म्हणत होते की RSS आणि ते पंचजन्य हे सगळं वेगळं आहे. आता बीजेपीने एकदा एक ऍफिडेव्हिट करून जाहीर करावं की RSS बरोबर आमचा संबंध नाहीये, बजरंग दलाबरोबर आमचा संबंध नाहीये, हिंदू महासभेबरोबर आमचा संबंध नाहीये. एकदाच तुम्ही जाहीर करा, कारण तुम्ही या सगळ्या लोकांना बीजेपी पाठिंबा देतं आणि मग नंतर परत म्हणतं की हे लोक आमचे नाहीत. आता पंचजन्याचा जर इतिहास बघितला तर त्याचे पहिले एडिटर होते अटल बिहारी वाजपेयीजी. 1948 साली ते आणलं. आपण तो विषय घेणार आहोत. आपण सगळ्या गोष्टीला जर बघितलं म्हणजे आपण बोलायचं आणि नंतर झटकायचं आलं की आपण बाजूला व्हायचं की ह्यांचा आणि आमचा संबंध नाही. या गोष्टी कशा काय? ठीक आहे, आपण हा मुद्दा घेणार आहोत. आणि केशवजी, मला कल्पना आहे तुम्हाला सुद्धा बोलायचंय, मला कल्पना आहे, पण तुमचा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे केशवजी. मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला सोडणार नाही मी. तेव्हा पूर्वी नागपूरला जायचं आणि त्यानंतर सुनील तांबेंकडे यायचंय. आपल्यासोबत नागपूरवरनं दिलीप देवधर आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खूप निकटवर्ती आहेत, स्तंभलेखक पण आहेत तिकडचे. दिलीप देवधरजी, पहिल्यांदा मला खरं तर तुम्हाला विचारायचं होतं, थोडीशी विचारपूस करायची होती. तुमचा स्तंभ जो बंद करण्यात आला होता तो सुरू झालाय का? तुम्ही जे काही मांसाहाराबद्दल जे काही कमेंट्स केल्या होत्या, तुमचा स्तंभ सुरू झाला का? तुम्ही फार चांगल्या प्रश्नाची सुरुवात केली. पंचजन्यमध्ये एक लेखकाने वाईट लेख लिहिला जो बेजबाबदार लेख होता आणि त्या बेजबाबदार लेखावर मला इकॉनॉमिक टाइम्सनी माझी मुलाखत घेतली. मी मुलाखतीमध्ये मांसाहाराचा हिंदूंशी, RSSशी, राष्ट्राशी संबंध नाही हे जाहीर केलं. बरं. आणि हे जाहीर केल्यानंतर हे जाहीर केलं की संघ परिवारामध्ये मांसाहार करणारे अनेक लोक आहेत. त्यावेळेला
हो. नागपूरच्या संघाची काही मंडळी चिडली हा आणि त्यांनी नागपूरच्या तरुण भारताला आदेश दिला हा की दिलीप देवधरांचा शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडाचा जो 17 वर्ष जुना कॉलम आहे बरं तो कॉलम बंद करा आणि तो कॉलम या मिनिटापर्यंत बंद आहे ही वस्तुस्थिती बरं मी आपल्या पुढे मांडतो. बरं नाही पण देवधरजी मी त्याबद्दल तुमचं सांत्वन आहे पण एकूणच सध्या जी ही काही परिस्थिती चालू आहे की स्वतः RSSच आपल्या पांचजन्याचं पालकत्व निभावत नाहीये स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवतंय हा काय प्रकार आहे पांचजन्य मानायचं की नाही RSSचं? तुम्ही फार पुन्हा छान प्रश्न विचारला. मला एक महत्वाचा मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे की भारतामध्ये नक्सलाईट आहे, माओवादी आहे, CPI, CPM आहे, पण याला आपण लाल परिवार म्हणू शकू हो पण हे सर्व सेपरेट आहे. आपण नक्सलाईट आणि माओवादीची जबाबदारी CPM वर देऊ का बरं. तर आपण अभ्यासक लोक हो ती जबाबदारी देणार नाही. अहो पण युगांतरचं तसंच अहो देवधरजी तसं- तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण युगांतरची जबाबदारी नक्कीच आपल्याला कम्युनिस्टांवरती टाकावी लागेल. आपल्याला जे लेफ्टिस्ट अशी त्यांची मुखपत्रच आहेत त्यांच्यात जबाबदारी त्यांच्यावर टाकावीच लागेल. मी अलाइड एखाद्या मॅगझिन तर बद्दल नाही म्हणत आहे. संघाचं मी नाही मी तुमच्या मुद्द्यावर येतोय. हो. मी तुमच्या मुद्द्यापासून पळ काढणारा अभ्यासू नाहीये. बोला बोला बोला. मला सांगायचा मुद्दा हा आहे हो की विविधता आहे हे आपण सत्य मानलं गेलं पाहिजे आणि हिंदू समाजामध्ये विविध गट आहे. या गटाचं संघाकडे दायित्व आणि प्रतिनिधित्व जात नाही हे जेवढं सत्य आहे बरं तेवढं पांचजन्य हे जे साप्ताहिक आहे या साप्ताहिकाच्या मागे संघाचे स्वयंसेवक आहे. बरं त्यामुळे या पांचजन्य साप्ताहिकाची जबाबदारी संघाचं ते मुखपत्र नसलं तरी संघ स्वयंसेवक पांचजन्य चालवत असल्यामुळे हा त्याच्यामध्ये त्याच्या मागे दीनदयाल उपाध्यायांपासून वाजपेयींची पुण्यही असल्यामुळे हो पांचजन्य काही महिन्यांपासून बेजबाबदार लेखकांचं वाईट लेख प्रकाशित करतंय बरं जे हिंदू हिताचे नाही, बरं. संघ हिताचे नाही, राष्ट्र हिताचे नाही हे कंडेम करण्याजोगं आहे. बरं. मी हे प्रथम कंडेम करतो जरूर. आणि पांचजन्यच्या संपादकांनी असे लेख हो छापायला नको बरं. ही माझी भूमिका स्पष्ट म्हणतो. बरं. आणि त्याचबरोबर पांचजन्य ऑर्गनायझर तरुण भारत संघाची मुखपत्र नाही हा यालाही मान्यता देतो. बरं. पण त्याचबरोबर मी एक भूमिका स्पष्ट घेतो हो. की संघ नेतृत्वानी जे उटपटांग लिहितात हा. आहे, जे बेजबाबदार लिहितात आहे, ज्या वाक्यांमुळे देश तुटू शकतो, हो. समाजचं वातावरण बिघडू शकतं, बरं अशा गोष्टी होणार नाही बरं नक्की याची काळजी घेतली नक्की, पाहिजे. नक्की. अशा लेखकांना अर्थात त्यांनी बाजूला सारलं पाहिजे. अर्थात. आणि फक्त असेट आमचे लायबिलिटी इतरांची ही भूमिका घेणं हो योग्य जरी असलं राजकारणामध्ये हो तरी हे सामाजिक संदर्भामध्ये योग्य नाही. नक्कीच त्यामुळे देवधरजी तुम्ही महत्वाचा पांचजन्यच्या- मुद्दा मांडलेला आहे आणि मला हा आश्चर्याचे धक्के बसत चाललेले आहेत की ज्या देवधरांना आम्ही वर्षानुवर्ष तुम्हाला आम्ही संघाची बाजू मांडताना बघितलेली आहे ते देवधर इतक्या स्पष्ट शब्दात पांचजन्यावर टीका करतायत. म्हणजे हा संघांतर्गत किंवा संघाशी संबंधित लोकांमधल्या डेमोक्रेसीचा खुलेपणाचा प्रयोग आहे की काय अशी शंका याला वाव आहे. हरकत नाही मी नाही, तुमच्याकडे हा वेळोवेळी येणारच खुलेपणाचा आहे. प्रयोग नसून हा खुलेपणा आहे. बरं मी इकडे सुनील तांबेंकडे येतो. सुनील तांबेजी हा जो सगळा केऑस आहे पण या केऑस मध्ये सुसूत्रता काय आहे आणि मुळात प्लॅन काय चाललाय असं काय वाटतं आपल्याला? पहिली म्हणजे याच्यामध्ये असं दिसतंय की आज यांनी सांगितलं की म्हणजे कोणते वैद्यांनी असं मागो स्टेटमेंट वैद्य. केलेलं आहे मागो वैद्यांनी की हा काही म्हणजे पांचजन्य काही आमचं मुखपत्र नाही. हो परंतु आता देवधर सर जे काही सांगतायत हो त्यांनी हे मान्य केलं की ते मुखपत्र नाही परंतु संघ नेतृत्वाने त्याच्यावरती त्यांना आवर घालावा असं त्यांचं म्हणणं आहे. आता काय म्हणजे ते मुखपत्र असावं असा काय मुद्दा नाही. मुद्दा त्याचा कंट्रोल कोणाकडे हो. आहे त्याचे म्हणजे साधी माहिती आहे घ्यायला पाहिजे. हो. एक म्हणजे ती पांचजन्य ज्या कंपनीने कंपनीची मालकी असेल हो. त्या होल्डिंग कंपनीची मालकी कोणाकडे आहे, त्याचे डायरेक्टर कोण आहेत, हो. त्याचे मॅनेजिंग डिरेक्टर कोण आहेत, ही माहिती समजा बाहेर आली म्हणजे ही समजा यांनीच द्यावी. आता आहेत तिकडे उपाध्याय सर आहेत, हो, हो. त्यानंतर देवधर पण आहेत, हो. त्यांनीच सांगावं हे कोण आहेत.
आता संघाचं म्हणजे ऑफिशियली संघाचं एक माझ्या अंदाजाने संघ सोडला तर ऑफिशियली संघाचं काहीही नाही. म्हणजे आता असं झालेलं आहे की हा जो वाद इकडे झालेला होता, मधुलिमेंना नेहमी जबाबदार धरलं जातं द्विसदस्यतेच्या मुद्द्यावर. आता संघामध्ये सदस्यताच नाही असा तेव्हा त्यांचा मुद्दा होता संघांचा. त्यावेळेला भाजपवाले म्हणजे आत्ताचे भाजपवाले, त्यावेळेला जनता पार्टीवाले ते असं सांगत होते की आम्ही RSSचे आहोत आणि RSS असं सांगत होती आमची सदस्यताच नाहीये. तर असा काहीसा हा गोंधळ त्यांचा जो आहे याचा अर्थ असा जो कळतोय तो की संघाला जे काही करायचंय ते आपल्या इतरांच्या मार्फत करायचंय आणि त्याच्यामध्ये आपलं नाव कुठेही अडकू नये. म्हणजे आमचा बजरंग दलाशी संबंध नाही, आमचा विश्व हिंदू परिषदेशी संबंध नाही, आमचा श्रीराम सेनेशी संबंध नाही, आमचा आणखीन त्या कोणत्या साध्वी प्राची ज्या तिकडे गेल्या होत्या यांनी आता विसरले ते सांगायला, म्हणजे सिलेक्टिव्ह सगळेच असतात परंतु दादरीला तिकडे प्राची आणि हे सगळे काय ही कुठची योग साधना आहे मला कळलेलं नाही अजून की एका निशस्त्र माणसाला अफवेपोटी एक जमाव आधी एक तर जमाव असा मारतो हे चुकीचं आहे. त्या तिकडे नीट ऑर्गनाइज्डच होतं, त्या तिकडे मारतो आणि त्या ज्यांनी त्याला मारलेलं आहे त्याचं समर्थन करायला हे सगळे ही योगविद्या पणाला लावतायत. हे कोणतं योग, हा कोणता योग आहे? आणि मग त्याच्यामध्ये ते तिकडे जाऊन काय राजकारण नाही तर काय धर्मकारण करत होते, काय करत होते ते. तेव्हा याच्यामध्ये दिसणारं सूत्र साधं आहे ते असं, पहिली गोष्ट म्हणजे एक तर संघाचा अजेंडा वेगळा आहे, नरेंद्र मोदी यांचा अजेंडा वेगळा आहे आणि भाजपचा अजेंडा तिसरा दिसतोय. कारण इकडचं सूत्र असं दिसतंय की नरेंद्र मोदींना जास्त इंटरेस्ट जो आहे तो प्रामुख्याने म्हणजे ते त्यांचे समजा आपण पाश्चात्य देशामध्ये किंवा सगळ्या जगभर ते फिरतात त्याच्यावरनं अधिकाधिक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे थेट परदेशी गुंतवणूक व्हावी हा नरेंद्र मोदींचा अजेंडा दिसतो. त्याच्यामध्ये ते बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झालेले दिसतात. परंतु त्याचबरोबर आत्ताच्या देशाच्या वातावरणात असं दिसतंय परंतु आर्थिक आघाडीवरती म्हणजे मग काळा पैसा परदेशातनं आणायचा मुद्दा असेल किंवा GST असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असेल किंवा लँड ॲक्विजिशन बिल असेल, हे सगळे त्याच्यानंतर महागाईचा कांद्याचा प्रश्न असेल किंवा तूर डाळीचा प्रश्न असेल, म्हणजे आर्थिक आघाडीवरती हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे जरी नरेंद्र मोदींचा प्रयत्न कितीही चांगला असला तरी. आणि त्याच वेळेला संघ आणि संघ परिवार ज्याला आपण म्हणतो आणि जे सगळे त्यांच्या मीटिंगला हजर असतात नागपूरला, म्हणजे बजरंग दलाचेही असतात, VHPचे पण असतात आणि ऑर्गनायझर आणि याचेही संपादक असतात, तिकडे जातात कुठे त्या नागपूरच्या त्यांची जी मीटिंग असते त्याला या पांचजन्याचे. तर हे जे असतात त्यांचा अजेंडा असा दिसतोय तो म्हणजे गोहत्याबंदी हा विषय पुढे न्यायचा, हिंदुत्वाचा विषय पुढे न्यायचा, त्याच्यावरनं आक्रमक भूमिका घ्यायची, त्याच्यामध्ये जे कोण खून करणारे आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करायचा आणि हा जाहीरपणे करायचा. थोडक्यात नरेंद्र मोदी आणि RSS यांच्या अजेंड्यामध्ये हे सरळ सरळ अंतर पडलेलं दिसतं आणि हिंदुत्व इज गोइंग टू हायजॅक, त्यांनी जवळपास हायजॅक केलेलं आहे गव्हर्नमेंट. ही जर का सगळ्यांची विधानं बघितली म्हणजे मनोहर पर्रीकरांसारखा माणूस जो IITian आहे तो असं सांगतोय की प्राचीन काळातले जे कोण ऋषी होते ते सायंटिस्ट असावेत. त्यानंतर तो कोण कृषी मंत्री आहे तो सांगतोय बियाणांवरती मंत्र टाकून आपण बियाणांची उगवण क्षमता वाढवूया. हे असले धंदे आतापर्यंत काँग्रेसला कितीही शिव्या द्या, काँग्रेसच्या एकाही प्राईम मिनिस्टरने किंवा मंत्रिमंडळातल्या कृषी मंत्र्याने देशाचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा कृषी उत्पादन शेती उत्पादन वाढवण्यासाठी असले मंत्रतंत्राचे प्रयोग केलेले नव्हते. त्यांनी नीट विज्ञानाची कास धरलेली होती. इकडे आधी बघितलं तर आपले हे सुद्धा कोण खडसेंनी पण हे विधान केलं की महाराष्ट्रातली शेती आम्ही आता सगळी ऑर्गॅनिकच करणार आहोत. ही जी विधान आहे त्याच्यामध्ये या शेती उत्पादनाची आपली गरज काय वगैरे या सगळीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे असं दिसतंय की संघाचा अजेंडा म्हणजे हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटतायत आणि हे सूत्र त्याच्यातनं दिसतं. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर विविध मुखांनी किंवा जसं त्याला संस्कृत मधल्या श्लोकाचा अर्थ घ्यायचा तर नद्या कुठेही कशाही वाहत असल्या तरी शेवटी जाऊन त्या सागराला मिळतात. तशाच प्रकारे भाजप आणि संघामध्ये कसा काय चाललेला आहे, थोडंसं भांडण आहे, मोदी दुसरीकडे आहेत, पण याच्यामध्ये एक सुसूत्रता आहे का? आणि ज्या प्रकारे गोमांस बंदीच्या संदर्भात जैन पर्युषण पर्वामध्ये मांस बंदीच्या विक्रीच्या विरोधात अनेक राज्य भाजप शासित एकमेकांशी हात जुळत होते, हा नेमका काय प्लॅन चाललेला आहे? शिक्षणामध्ये सुद्धा याचे आता रिपरकेशन्स बघायला मिळत आहेत का? ब्रेक नंतर तो मुद्दा केशव उपाध्यायांकडे घेऊन जायचा आहे. त्यापूर्वी छोटासा ब्रेक. पाहत राहा लक्षवेधी.